जालना जिल्ह्यातील परतूर इथं अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याची परिस्थिती निर्माण झाली। इंधन टंचाईच्या भीतीनं वाहन चालक मोठ्या प्रमाणावर जास्तीचं पेट्रोल डिझेल भरून घेत आहेत। या पार्श्वभूमीवर परतूरमधील एका पेट्रोल पंप मालकानं वाहन चालकांना आवाहन केले, दुचाकी वाहनांसाठी 200 रुपयांपर्यंत आणि 3-4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांपर्यंतच इंधन भरून घ्यावं असं त्यांनी सांगितलंय। सर्वांना इंधन मिळावं यासाठी प्रशासन आणि पुरवठा विभागाच्या आदेशांचं पालन करावं असंही त्यांनी नागरिकांना आवाहन केलंय। हिसाब से 2 व्हीलर में 200 रुपए का पेट्रोल मिलेगा सिर्फ, 4 व्हीलर में 2000 का पेट्रोल मिलेगा। 4 व्हीलर वो छोटी रहो या बड़ी रहो, आपको सिर्फ और सिर्फ 2000 का ही मिलेगा। कैन, बोतल या किसी भी अन्य वस्तु में आपको कोई भी फ्यूल नहीं मिलेगा। इसलिए मैं लोगों से सबसे रिक्वेस्ट करता हूं कि जितना भी अपने पास अभी साटा है वो अपने को पुरेसा है। कल का भी ऑर्डर ऑलरेडी जा चुका है, कल भी गाड़ी वापस आने वाली है। इसलिए मैं लोगों से रिक्वेस्ट करूंगा कि जितना आपको जरूरी है उतना ही आप आपकी गाड़ी में भर के लो, और मैं उसका आश्वासन मैं खुद देता हूं आपको कि कल ये गाड़ी अभी यहाँ से भर खाली होके फिर कल मनमाड़ जाएगी भर के, फिर से शाम तक ये टाइम तक फिर से आएगी। इसलिए कोई भी गड़बड़ ना करे। 200 का पेट्रोल आपको कल तक मेरे हिसाब से तो सफिशिएंट है। जो भी प्रशासन ने बोला है कि 200 रुपये पेट्रोल जो 2 व्हीलर में भरना है उतना, और 4 व्हीलर में 2000 का पेट्रोल या डीजल, उसके ऊपर हम नहीं दे सकते हैं। प्लीज हमसे बहस ना करें। हम ऑलरेडी 3 दिन से रोज सुबह शाम आप लोगों की सेवा में हाजिर है। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं गॅस टंचाई आणि दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले। शहरातील विविध भारत गॅस एजन्सी समोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर चढ्या दराने विकले जात असल्याच्या आणि तसंच वेळेवर वितरण होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडलंय। दरवाढ तात्काळ थांबवावी आणि गॅस वितरण सुरळीत करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। दरम्यान शहरातील तब्बल 23 गॅस एजन्सींना निवेदन देण्यात आलंय। प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आली। संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीनं आज सर्व एजन्सीजवर शिवसेनेनं आंदोलन केलेले 23 ठिकाणी एकाच वेळेस। या माध्यमातून दोनच विषय आहे, गॅसची जी टंचाई आहे घरगुती गॅसची, OTP आल्यानंतरही 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही, आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3-3000 रुपये पण मिळतो। या दोन विषय आमचे महत्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे, काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे याच्यावर रोक असली पाहिजे। आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं आणि कलेक्टरांना भेटतोय। मला असं वाटतं जर हे थांबलं नाही, आता आमच्या शिवसैनिकांनी एक गाडी काळ्या बाजारात विकणारी एक गाडी पकडलेली आहे। मला वाटतं हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे, याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी अशी आमची विनंती आहे। गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानं त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले। सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे। गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज आहे। इथं एकूण 185 विद्यार्थिनी निवासी राहून नर्सिंगचं प्रशिक्षण घेत आहेत। या सर्व विद्यार्थिनींना कॉलेजच्या कॅन्टीनमधून जेवण आणि नाश्ता दिला जातो। रात्री विद्यार्थिनींनी जेवण करून त्या झोपी गेल्या। त्यानंतर पहाटे 2 ते 3 विद्यार्थिनींना पोटदुखीचा त्रास आणि उलट्या होऊ लागल्या। त्यावेळी त्वरित त्यांना उपचारासाठी मेडिकल कॉलेज इथं दाखल करण्यात आलं। मात्र गुरुवारी सकाळी नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना नेमका असाच त्रास होऊ लागला। त्यामुळे या सर्व विद्यार्थिनींना तातडीनं मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आज सकाळी 7 वाजल्यापासून एक साधारणतः आतापर्यंत एक 40 ते 45 विद्यार्थिनी GNMच्या ज्या होत्या त्या दाखल झालेल्या आहेत। त्यांना उलटी प्लस लूज मोशनचा त्रास होता आणि त्यामुळे थोडाफार त्या डिहायड्रेट झालेल्या होता। त्यामुळे आपण त्यांना भरती करून घेतलेलं आहे।
शंका अशी आहे की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं असावं त्यांना. त्याबद्दलची चौकशी ऑलरेडी सुरू आहे. सर, काही मुली ICUमध्ये देखील ॲडमिट असल्याची माहिती आहे. ICUमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे फक्त अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि सर्व धोक्याच्या बाहेर आहेत. कुणालाही कुठला जास्त त्रास नाही आणि सध्या सर्व स्टेबल आहेत. नेमकं काय खाल्लं होतं त्यांनी काल, काय माहिती मिळाली? मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी कढी पुलाव. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेत. बच्चू कडू यांनी आज अमरावतीच्या सांस्कृतिक भवन इथं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. आधी रक्तदान करत बच्चू कडू यांनी 1 दिवसाच्या उपोषणाला सुरुवात केली आहे. जय श्रीराम, कब मिलेगा हिंदू किसान को दाम असं म्हणत बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेत. आता बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमी भावाची लढाई सुरू केली आहे. त्याची सुरुवात आज अमरावतीतून झाली. आज बच्चू कडू हे 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषण करतायत. दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरात शेतकरी नेते उपस्थित झालेत. नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर इथं एका अपघाताची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातून पंजाबकडे केळीनं भरलेला ट्रक जात असताना समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते. मात्र ट्रकमधील केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.